तर मित्रांनो, आपण आतापर्यंत बघितलं सिम्प्लेक्स, हाफ डुप्लेक्स. आता आपण फायनल बघूया की फुल डुप्लेक्स काय असतं ते, ठीक आहे. सिम्प्लेक्समध्ये आपण बघितलं होतं की सेंडर आणि रिसिव्हर जे ते फिक्स्ड असणार आहेत. हाफ डुप्लेक्समध्ये आपण बघितलं की एका वेळेला कोणतरी डेटा एकाच काहीतरी सेंड करू शकतो, कोणत्यातरी एंटिटी. फुल डुप्लेक्समध्ये कुठलीही काही कंडिशन नाही आहे. दोन्ही एंटिटी एकाच वेळेला डेटा ट्रान्सफर आणि रिसीव्ह करू शकतात. ओके, काही वेटिंग पिरियड नाही आहे, कुठलेही काही आपलं डिसएडव्हान्टेजेस नाही आहे. म्हणजे डिसएडव्हान्टेजेस तर ऑब्व्हियसली असतातच, पण कंडिशन नाही आहे की ह्याला वेट करावं लागतं एका एंटिटीला, वेटिंग पिरियड वगैरे असं काहीच नाही आहे. ओके, तर फुल डुप्लेक्समध्ये जे काय आहे की आपण नेहमी आजकाल जे नॉर्मली यूज करतो ॲडव्हान्स इंटरनेटवरती, त्यालाच म्हटलं जातं फुल डुप्लेक्स. ओके, तर ते कसं असतं आपण बघूया. सर्वात पहिलं इथे एक एंटिटी आहे. ओके, PC1 आणि PC2 घेऊया परत एकदा, कारण तेच बेस्ट एक्झाम्पल वाटतं मला समजण्यासाठी. ओके, PC2 आहे इथे. सपोज करा आता इकडे PC1ने याला डेटा पाठवलाय, तर ह्याला वेट नाही करावं लागत आहे. PC2 पण एकाच वेळेला याला पण डेटा सेंड करू शकतो. ओके, म्हणजे काय तर डेडिकेटेड सेपरेट पाथ जे ते आता क्रिएट केलेले आहेत. एक आधी काय होतं तर वन वे होतं सिम्प्लेक्समध्ये, त्याच्यामध्ये टू वे झालं, पण एका वेळेला एकच कोणतरी पाठवू शकतो किंवा रिसीव्ह करू शकतो. पण याच्यामध्ये असं नाही आहे. दोन वेगळे-वेगळे रस्ते जे ते बनवलेले आहेत, की तू पण डेटा सेंड कर आणि रिसीव्ह करू शकतो. हा पण इथून डेटा सेंड आणि रिसीव्ह करू शकतो. तर हे जे आहे ते थोडं ॲडव्हान्स प्रकारचं मोड्स ऑफ ट्रान्समिशन आहे, जे आपण रिअल टाईममध्ये आजकाल यूज करतो डे टू डे बेसिसवरती. याचं एक्झाम्पल काय झालं, तर याचं एक्झाम्पल आहेत व्हिडिओ कॉल्स. कारण आपण एकाच वेळेला डेटा सेंड आणि रिसीव्ह पण करतोय. त्यानंतर व्हॉईस कॉल्स, ठीक आहे. हे जे ते सगळे फुल डुप्लेक्सचे एक्झाम्पल्स आहेत. कारण जेव्हा आपण फोनवरती बोलत असतो कॉलवरती, तेव्हा तो पण तिथून डेटा सेंड करतोय, तो पण तिथून बोलतोय, आपण पण इथून बोलत असतो. तर हेच इथं फुल डुप्लेक्समध्ये, ज्याच्यामध्ये रिअल टाईम कम्युनिकेशन पॉसिबल होतं. रिअल टाईममध्ये व्हिडिओ कॉल पण आपण रिअल टाईममध्ये जे ते डेटा सेंड करत असतो, ठीक आहे. त्यानंतर जर लॉस झाला पॅकेट्स तर तो परत रिसीव्ह नाही होत, ठीक आहे. ते तर वेगळा टॉपिक झाला, TCP आणि UDP, ते आपण नंतर बघूया. पण फुल डुप्लेक्समध्ये समजलं असेल की काय असतं ते, की कसं असतं की दोन्हीही एंटिटी एकाच वेळेला डेटा सेंड रिसीव्ह करू शकतात विथ रिअल टाईम. आता हा जो आहे तो मी कॉन्सेप्ट क्लिअर केलेला आहे की नक्की फुल डुप्लेक्स काय असतं किंवा हाफ डुप्लेक्स काय असतं वगैरे. आता जर तुम्हाला नोट्समध्ये हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही चेक करू शकतात. मी होप करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, कळाला असेल.